हॅलो, कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? मजेतच असाल अशी अपेक्षा करते. आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आजचा व्हिडिओ थंबनेलवरून समजून गेला असाल की मी मस्त असे थंडीचे लाडू बनवलेले आहेत. आणि ही जी रेसिपी आहे ती माझी स्वतःची आहे. असलंही त्याच्या सिमिलर यूट्यूबवर, पण खरं सांगते मी माझी ही रेसिपी आहे. मी कुठूनही यूट्यूबला वगैरे किंवा कुठेही बघितलं नाही आहे. मी आधीपासून बनवते आणि असेच मी बनवते. फक्त थोडंसं चेंज केलेलं आहे. तर सगळ्यात पहिले बघा, हे एवढे सगळे इन्ग्रीडियंट्स घेतलेले आहेत. काजू, बदाम, डिंक, पंपकिन सीड, पिस्ता, काळे खजूर, अजून काय म्हणू, मनुके, अक्रोड आणि खिसलेलं खोबरं घेतलेलं आहे. तुम्ही जेव्हा जेव्हा लाडू बनवता ना, तेव्हा तेव्हा खिसून स्वतःच्या हाताने खिसलेलं खोबरं घ्या. कारण त्याच्यामध्ये बघा, आपण जेव्हा खिसतो ना, त्याच्यामध्ये ऑइल असं बाहेर येतं त्याचं, तर ते जरुरी असतं, ते आलंच पाहिजे. त्यामुळे आपले जे लाडू आहेत ते अजून छान बनतात. कारण कुणी कुणी काय करतं, रेडीमेड खोबऱ्याचा बुरा वापरतं. तर ते न वापरता स्वतः तुम्ही ते खिसून घ्या. आणि बघा, हे मी तुपामध्ये असा डिंक तळून घेतला आधी सगळ्यात पहिले. आणि हा आपल्याला असा मिक्सरला असं वाटून घ्यायचा आहे. म्हणजे असं बारीक, जेवढा बारीक करता येईल तेवढा तो डिंक आपल्याला बारीक करायचा आहे. डिंक असं म्हणतात की कमरेसाठी चांगला असतो. म्हणजे आपली कंबर वगैरे जर जास्त दुखत असेल तर आपण डिंक खाल्ला पाहिजे. कोणी कोणी त्याचं डिंक आणि गुळाचं पाणी करून देखील पितं. ते सुद्धा शरीरासाठी, किंवा बाळंतीण बाई असते तिलासुद्धा हे दिलं जातं. तर डिंकाच्या नंतर बघा, ही मी खसखस घेतलेली आहे. खसखस पण तुम्ही ऑप्शनल आहे, जर तुम्हाला आवडत असेल तर टाका, किंवा नाही टाकली तरी चालते. छान असते. थोडं म्हणजे खाल्ली पाहिजे खसखस. आपण रोजच्या जेवणामध्ये किंवा असं वापरतच नाही, मग ह्या लाडवाच्या रूपात तरी आपल्या शरीरामध्ये जावं, त्यासाठी मी ही खसखस पण टाकली. आणि त्यानंतर तुम्ही बघताय, मी हे घरी बनवले तूप. व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही बघितलं असेल, एकदम ताजं असं तूप बनवून ताजे ताजे तुपाचे लाडू बनवते. कारण मार्केटच्या तुपामध्ये बऱ्याच टाईमला असं भेसळ वगैरे ह्या सगळ्या गोष्टी दिसून आलेल्या आहेत. त्यामुळे मी स्वतः तूप बनवलं आधी घरी. कारण जेवढे हेल्दी आणि जेवढे पौष्टिक लाडू बनतील तेवढं आपल्यासाठी चांगलं. त्यामुळे घरच्या तुपातच होईल तेवढं लाडू बनवण्याचा प्रयत्न करा. कारण तुमचे लाडू हेल्दी बनतील. आणि कितीही दिवस जरी राहिले तरी त्याला कुबट वास किंवा अशा प्रकार काही होणार नाही. तर बघा, आता हे पंपकिन सीडसुद्धा मी फ्राय करून घेते. म्हणजे थोडंसं रोस्ट करून घ्यायचं आहे तुम्हाला. जर तुम्हाला डीप फ्राय करायचं असेल ना, तर करायला काही हरकत नाही, करू शकता. पण जेव्हा तुम्ही लाडू असे वळता त्या टाईमला ना, ते तूप जे आहे ते हातातून खाली असं गळायला चालू होतं. त्यामुळे होईल तेवढं थोडंसं तूप टाकायचं आणि थोड्याशा तुपामध्ये ते रोस्ट करून घ्यायचं. आता तुम्ही बघितली होती तुपाची क्वांटिटी किती होती माझी. तेवढ्या तुपातलं सुद्धा मला शेवटी शेवटी बरंचसं तूप उरलं होतं. तेवढ्या तुपामधून म्हणजे मला असं वाटते पावशेर तूपसुद्धा लागलं नाही आहे. आणि लाडू जे आहेत ते 1.5 किलोच्या आसपास झाले असतील. दीड पावणे 2 किलोच्या आसपास झाले असतील. कारण हे जे सगळे इन्ग्रेडियंट्स होते लाडवासाठी लागणारे, सगळे मी 250-250 ग्राम घेतले होते. फक्त पंपकिन सीड्स, खसखस आणि डिंकच कमी होता. बाकी हे तर सगळं जे होतं ते 250-250 ग्राम मी घेतलेलं होतं. आणि त्यामुळे लाडू बऱ्यापैकी झाले होते. 1-1.5 पावणे 2 किलोच्या आसपास बनले. कितीही दिवस चालतात, त्याला काहीही होत नाही. व्यवस्थित हवाबंद डब्यामध्ये पॅक करून ठेवले की छान होतात. बघा, आता हे सगळ्या ज्या गोष्टी आहे मी या रोस्ट करून घेतल्या आहे, थोडं थोडं तूप टाकून. डीप फ्राय करू नका, कारण डीप फ्राय केल्याच्यानंतर तूप खूपच पडेल त्याच्यामध्ये. त्यामुळे रोस्ट करा थोडं थोडं तूप घालून. तर बघा, हे सगळ्या गोष्टी आता आपण एकत्र करून घेणार आहोत. किती छान दिसते सगळं कलरफुल बघा, ग्रीन वगैरे. तर आणि जर तुम्हाला अजून जास्त गोड हवे असतील ना, तर तुम्ही खजुराची जी क्वांटिटी आहे ती वाढवू शकता. यामध्ये मी गूळ किंवा साखर वगैरे असं काहीही टाकलेलं नाही आहे. आणि तुम्हाला ना, मला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगायची आहे. आता इंटरेस्टिंगच म्हणावं लागेल, कारण मी जेव्हा ही पहिल्यांदा ऐकली होती ना, मला फार हसायला आलं होतं. तर जिकडं मला दिलं आहे, म्हणजे संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मला दिलेलं आहे. तर इकडं ना, एक वेगळ्याच प्रकारचे लाडू करतात थंडीसाठी. आणि ते असे की गहू गहू भाजून घेतात आणि तेलामध्ये, मेन म्हणजे तेल असतं आपलं, जे ऑइल आपण रोजच्या जेवणामध्ये वापरतो ते ऑइल, गोड तेल आणि गहू, ह्या 2 गोष्टी ह्या लाडवामध्ये मिक्स केल्या जातात.
आणि जेव्हा मी हे ऐकलं की म्हणलं तेल, ते किती ऑलरेडी आपल्याला डॉक्टर्स वगैरे सांगतात की कमी तेल खाल्लं पाहिजे आणि इकडं तर भरभरून तेल ओतलं पाहिजे आणि ते तेलही टाकतात, काही कमी नाही टाकत, खूप जास्त. ते हातातून असं गळतं तेल, इतकं तेल त्या लाडवामध्ये. मी तर जेव्हा ते लाडू पाहिले ना, तर लिटरली मी हसायला लागली होती की म्हणलं हे लाडू आहेत आणि किती अनहेल्दी आहे खाण्यासाठी. आणि जेव्हा मी विचारलं की तुम्ही तेल आणि हे गहू वगैरे का बरं त्यामध्ये ॲड करता, काय आहे त्याचं, ते अनहेल्दी आहे, हे खाण्यासाठी चांगलं नाही आहे, तेव्हा मला ना समोरून एक फनी असं उत्तर आलं होतं. आता ते उत्तर म्हणजे असं की परिवारामध्ये ना खूप जास्त सदस्य असतात आणि एवढं महागाचं हे सगळ्या गोष्टी आहेत. आता महागच आहे हे सगळे ड्रायफ्रुट्स म्हणजे. म्हणजे मग गहू आणि तेल वगैरे टाकलं ना की हे कसं क्वांटिटी वाढून जाते त्या गोष्टींची, म्हणजे लाडवाची क्वांटिटी वाढते आणि सगळ्यांना ते लाडू पुरतात. हे असं उत्तर आलं. म्हणजे थोडंसं मला वाईट देखील वाटलं की म्हणलं हां, सगळ्यांना पुरण्यासाठी ठीक आहे की तुम्ही गहू, तूप, तेल टाकताय, ह्या गोष्टी महाग आहे म्हणून. पण मग आपण या तब्येतीसोबत, आपल्या हेल्थसोबत त्याचा काय म्हणतात ना, गैरफायदा होतो आहे आपल्या तब्येतीसोबत त्याचा, की ते सगळ्यांना पुरावे, सगळ्यांना जावे सगळ्यांच्या पोटापर्यंत. म्हणून त्यामध्ये तुम्ही गहू आणि तेल टाकताय हे कितपत योग्य आहे? जे मला तरी आधी हसू आलं, पण जेव्हा मी ऐकलं की सगळ्यांना मिळावं खायला, म्हणून त्यामध्ये गहू टाकले जातात, त्याची क्वांटिटी वाढावी म्हणून, थोडंसं वाईट पण वाटलं. पण मग आता इकडं सगळेच करतात बरं, पण जे मोठ्या फॅमिलीमध्ये आहेत ते पण आणि जे छोटी फॅमिली आहेत ते पण. कारण त्यांचं म्हणणं आहे की ते टाकतो आम्ही, आम्ही आधीपासून ते ऐकलं ते पाहिलं. पण मला एकदम वेगळं वाटलं. पण असो. पण हे जे आहे ना, हे लाडू मी कुठल्या YouTubeला वगैरे बघितलेलं नाही आहे. कारण ही माझ्या लग्नाच्या आधीपासून मी असेच बनवते आणि मग नंतर हे YouTubeला बी सुद्धा मी बघितले. तर हे म्हणलं आपल्याला येतं, हे बघायची गरज नाही आहे. तर नंतर हे मला YouTubeला बघायला मिळाले हे लाडू. पण त्याच्या आधीच मला हे येत होते. मी कुठल्याही चॅनलला वगैरे हे बघितले नव्हते. कारण नेहमी मी असेच बनवते. कारण मी ते गव्हाचं पीठ किंवा दुसऱ्या बाकीच्या गोष्टी ॲड करत नाही. मी ते थोडेसे झाले तरी पण चालतील. पण मग हेल्दी असावेत. 2 खायचे तर 1च खाऊयात. पण जो प्रॉपर आहे तोच खाऊयात. माझं असं म्हणणं होतं. तर चला, तुम्हाला ही रेसिपी जी आहे ती पूर्ण बघायला मिळाली आहे. कसं काय केलं हे सगळं. तर बघा, अशा प्रकारे असे किती छान असे लाडू तयार झालेले आहेत. त्याचं टेक्स्चर पण एकदम छान झालं होतं आणि चवीला तर खूप जास्त छान. जे शुगर पेशंट आहेत त्यांनासुद्धा खायला तुम्ही देऊ शकता. अजिबात गोडही लागणार नाहीत आणि काही नाही. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते आणि व्हिडिओ संपवते. आवडल्यास नंतर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप आभार. थँक्यू.